As usual, we will start our session with the Gayatri Mantra. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and in energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. Om. Put up your hand and move around your eyes. Breathe slowly, slowly. Open your eyes with fresh vision. United. Okay, so let us discuss about the sentence structure. सेंटेन्स स्ट्रक्चर शिकण्यासाठी आपण प्रायमरचा संपूर्ण अभ्यास केला. म्हणजे आतापर्यंत एबीसीडी पासून तर पंक्च्युएशन मार्क पर्यंत जेवढे सगळे प्रकरण आपण व्यवस्थित समजून घेतले ते सगळे प्रायमरचे अविभाज्य भाग होते. आणि सेंटेन्स फॉर्मेशन शिकण्यासाठी सेंटेन्स स्ट्रक्चर वरती कमांड मिळवण्यासाठी प्रायमरचं व्यवस्थित समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मग खरंच आपण प्रायमर व्यवस्थित समजून घेतलंय का? खरंच प्रायमर आपल्याला लक्षात आलंय का? प्रायमरच्या संदर्भात असलेल्या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्या मनात क्लिअर आहेत का? याचबद्दल आपण प्रायमरचं पुनर्शिक्षण रिलर्निंग प्रायमरच्या माध्यमातून घेतो आहोत. बघा, सर्वसाधारणपणे प्रायमरचे दोन महत्वपूर्ण भाग आहेत. एक प्रायमर खुद्द ज्याच्यामध्ये कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी अंडरस्टँडिंग करण्यासाठी सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि दुसरं म्हणजे हे समजलेलं प्रायमरच्या कॉन्सेप्ट व्यवहारात आणण्यासाठी काही असाइनमेंट दिलेले आहेत, एक्सरसाइज दिलेले आहेत, काही क्वेश्चन्स दिलेली आहेत, ती सॉल्व्ह करायची. एका बाजूला अंडरस्टँडिंग करायचंय, प्री रिडिंग पोस्ट रिडिंग करून व्यवस्थित समजून घेऊ, आणि दुसऱ्या बाजूला ते सगळं समजल्यानंतर काही गोष्टी कॉपी करायच्या आहेत, काही गोष्टी सॉल्व्ह करायच्या आहेत. ह्याच्यासाठी मदत करणार तुम्हाला कर्मयोगात. मग प्रायमर ह्या नावातच जर आपण पाहिलं तर प्राइम म्हणजे मुख्य. प्रायमर याचा अर्थ मुख्य पण मूलभूत. मूलभूत आणि मुख्य गोष्टी ज्या आहेत त्या जर आधी व्यवस्थित कव्हर झाल्या तर सहज समजतात. आता स्वाभाविकपणे एखादं नवीन घर बांधलेलं आहे, छानपैकी प्लॅस्टर झालेलं आहे, भिंतीला आता रंग द्यायचा आहे. आता रंग देण्याच्या अगोदर आपण त्याला प्रायमर लावतो, पण प्रायमर जर लावलं नाही तर परिणाम काय होईल? डायरेक्ट आपण भिंतीला जर पेंट करायला सुरुवात केली तर पहिली महत्वाची गोष्ट, खूप प्रयत्न करावे लागतील, एफर्ट्स आपल्याला जास्त लागेल. त्याच पद्धतीने प्रायमरच्या शिवाय जर रंग द्यायला सुरुवात केली तर रंगाचं जे आहेत ना क्वांटिटी जास्त लागेल, आणि शिवाय काम झाल्यानंतर ते तेवढेसे खुलूनही दिसणार नाही. महत्वाचं काय, की प्रायमरचा वापर केल्यानंतर तो रंग वाचतो. शिवाय भिंत आणि रंग यांच्यामध्ये अतिशय सशक्त दुवा तयार होतो. त्याचप्रमाणे भिंत अशी डार्क, भडक, सुंदर, आकर्षक शायनिंग करते. म्हणाल सर, आम्हाला पेंटिंग नाही शिकायचंय, आम्हाला कलरच्या संदर्भातलं शास्त्र नाही शिकायचं, आम्हाला कम्युनिकेशन शिकायचं. हो, अगदी कम्युनिकेशन वरच मी बोलतो आहे. मग आपण जर पाहिलं तर विथ प्रायमर यू सेव्ह. प्रायमर जर वापरला तर स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये तुमचा वेळ वाचतो म्हणजे टाइम वाचतो. त्याचबरोबर तुमचा पैसा वाचतो म्हणजे मनी सेव्ह होतं. त्याच प्रकारे तुमचे एफर्ट्स जे आहेत तेही कमी लागतात. बरोबर? आपल्याला एक्झॅक्टली हेच पाहायचंय. जर इंग्लिश भाषेमध्ये तुम्हाला प्रभुत्व मिळवायचं असेल तर कमीत कमी कालावधीत, कमीत कमी प्रयत्नामध्ये इंग्लिशचा एवढा मोठा आवाका तुमच्या कवेत बसवायचा असेल तर प्रायमर आणि कर्मयोगावर जर व्यवस्थित समजून घेतलं, जर प्रॉपर पद्धतीने अनालाइज केलं तर त्या गोष्टींच्या बद्दल पूर्ण स्पष्टता निर्माण होईल. पूर्णच्या पूर्ण कॉन्सेप्ट डोक्यात परमनंटली बसेल. सो व्हॉट इज प्रायमर एक्झॅक्टली? प्रायमर म्हणजे काय आहे हो? बघा, प्रायमर म्हणजे काय?
डीप अंडरस्टँडिंग ऑफ बेसिक कॉन्सेप्ट. ज्या मूलभूत संकल्पना आहे ना, त्याच्या इतक्या खोलवरचं जे आहेत ना समज मजबूत होते. आपल्याला कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी येते. थ्रू द डिटेल एक्सप्लेनेशन त्याचं सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याच्या संदर्भात ज्या आहेत ना सगळ्या जोड गोष्टी सांगितलेल्या आहेत, समजून सांगितलेल्या आहेत, विस्तारपूर्वक वर्णन केलेले आहेत. आणि हेवी प्रॅक्टिस टू मेक इट फिक्स परमनंटली इन युअर सबकॉन्शियस माइंड. तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती कॉन्सेप्ट इतकी खोलवर रुजली जाते की तुम्हाला भविष्यामध्ये इंग्लिश फ्लुएंट, एफर्टलेस पण इफेक्टिव्ह बोलण्यासाठी या सगळ्या कॉन्सेप्ट मदत करतात. मग एका बाजूला कॉन्सेप्टची क्लिअरिटी यायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला क्लिअरिटी आलेली ती गोष्ट परमनंट आपल्याबरोबर राहिली पाहिजे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस, अंडरस्टँडिंग आणि प्रॅक्टिस दोघांचं कोलॅबोरेशन करण्यासाठी प्रायमर आणि कर्मयोगाबरोबरचा आपण अभ्यास केलेला आहे. पण पुन्हा एकदा रिवाइज करून प्रायमर जे आहेत समजून घेण्याचा प्रयत्न करूया, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करूया. मग प्रायमर म्हणजे काय? प्रायमर इज इम्पॉर्टंट अँड फाउंडेशन ऑफ इंग्लिश. अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. त्याचबरोबर पाया आहे, मूलभूत गोष्ट आहे. मग प्रायमरचं जर इंडेक्स तुम्ही ओपन केलं तर एक एक करून तुम्हाला त्याच्यामध्ये जे आहेत ना फरक लक्षात येईल. A to Z 26 अल्फाबेट, कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर. कॅपिटल लेटरचा वापर काही विशिष्ट कंडिशन मध्येच केला जातो. त्या कंडिशनची इथे स्पष्टता दिलेली आहे. त्याच पद्धतीने मूळाक्षर, बाराखडी आणि मराठीमध्ये जे कुठली नावं असतात ती अगदी व्यवस्थित लिहिता यायला पाहिजे या दृष्टिकोनातून बाराखडी, व्यंजन, स्वर, जोडाक्षर यांची सगळी सविस्तर माहिती या दुसऱ्या प्रकरणात दिलेली आहे. तिसरं प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये वॉवेल्स, कॉन्सनंट्स, डिफथॉंग आणि सायलेंट लेटर अगदी 6 उदाहरण तिथे समजून सांगितलेले आहेत पूर्णपणे व्यवस्थित. त्याच्यानंतर जेंडर्स आहेत. जेंडरचे 4 महत्वपूर्ण प्रकार. पहिली प्रमुख 2 मस्क्युलाईन जेंडर, फेमिनाईन जेंडर, स्त्रीवाचक आणि पुरुषवाचक. त्याचबरोबर न्यूटर जेंडर आणि कॉमन नपुंसकलिंग आणि ज्याला आपण उभयलिंगी म्हणतोय हे चौथं प्रकरण होतं. त्याच्यानंतर 5व्या प्रकरणामध्ये नंबर्स होतं, एकवचन आणि अनेकवचन ज्याच्यामध्ये सिंग्युलर फॉर्म आहे आणि प्लुरल फॉर्म आहे. मग सिंग्युलर कडून प्लुरल कडे जात असताना यस, इयस, आयस, वियस आणि पूर्णपणे बदल याची संपूर्ण सविस्तर चर्चा या 5 नंबरच्या प्रकरणामध्ये केलेली. 6 नंबरचं प्रकरण आहे डिस्टन्स अँड डायरेक्शन. दिस, दॅट, दीज, दोज. जवळ असलेली एक गोष्ट दिस, लांब असलेली एकमेव गोष्ट दॅट, जवळ असलेल्या अनेक गोष्टी, लांब असलेल्या अनेक गोष्टी दोज. ही चर्चा डिस्टन्स डायरेक्शनची 6 नंबरच्या. 7 नंबरच्या याच्यामध्ये संपूर्ण सब्जेक्ट बद्दल सविस्तर दिलेले आहे. आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन, दे, सिंग्युलर, प्लुरल, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. संपूर्ण सब्जेक्टची चर्चा या 7 नंबरच्या प्रकरणामध्ये दिली. 8 नंबरचं प्रकरण जे आहे ते टू बी फॉर्मवर चर्चा करतं. मग 22 टू बी फॉर्म आहेत. डिड, वॉज, वेअर, हॅड बीन. पास्टसाठी, प्रेझेंटसाठी डू, डज, एम, आर, हॅव, हॅज बीन, हॅज बीन आणि फ्युचरसाठी शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव आणि शाल हॅव बीन, विल हॅव बीनचा वापर होताना दिसतो. त्याच पद्धतीने 9 नंबरच्या वाक्यामध्ये व्हर्ब आणि व्हर्बची व्हेरायटीज आपल्याला पाहायला मिळते. मग बेसिक फॉर्म जसा आहे अगदी तसाच गो, कम, राईट, स्पीक, पुल, पुश आणि व्हर्बचा दुसरा फॉर्म वापरला तो गोज, राईट, स्पीक, थ्रोज. व्हर्बचा तिसरा फॉर्म आयएनजी फॉर्म आहे गोईंग, कमिंग, रायटिंग आणि चौथा फॉर्म जो आहे ईडी वापरला जातो वे. त्याच्यामध्ये समजा हेल्प असेल तर हेल्प, ओपन असेल तर ओपन, क्लोज असेल तर क्लोज्ड. त्याच पद्धतीने यामध्ये पास्ट पार्टिसिपल सुद्धा वापरला जातो. असे 5 वर्बचे फॉर्म जे आहेत ना त्या वर्बच्या फॉर्मची सविस्तर चर्चा या 9 नंबरच्या प्रकरणामध्ये केली. 10 नंबरच्या प्रकरणामध्ये मग आर्टिकल येत आहे अ, अँड, द आणि नो आर्टिकल. त्याचा वापर कसा करायचा आहे, कोणत्या सिच्युएशन मध्ये करायचा आहे, कंडिशन, रूल्स, रेग्युलेशन काय याच्याबद्दलची अगदी सविस्तर माहिती समजून सांगितलेली. त्याच प्रकारे प्रिपोजिशन आहे ऍट, ऑन, फॉर, फ्रॉम, नियर, अराउंड, बिटवीन, बिहाइंड इत्यादी गोष्टीबद्दलचं जे प्रिपोजिशनचं सर्व ज्ञान आहे ते तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतं. त्याचे वेगवेगळे अंग, त्याच्या संदर्भात असलेल्या गोष्टी, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सविस्तर पद्धतीने इथे वर्णन केलेल्या दिसतात. त्याच पद्धतीने 12 नंबरच्या प्रकरणामध्ये पर्सनल प्रोनाउन दिलेलं आहे. जसं नॉमिनेटिव्ह आहे, ऑब्जेक्ट आहे, सब्जेक्ट ओरिएंटेड आहे, पॉझेसिव्ह आहे आणि पॉझेसिव्ह ऑब्जेक्ट आहे. हे 5 कॉलम संपूर्ण सविस्तर वाक्यांमध्ये त्याचं स्थान काय, इम्पॉर्टन्स काय, रोल काय आहे, फंक्शन काय, सगळी सविस्तर माहिती सांगितली जाते.
13 नंबरच्या वाक्यामध्ये कंजंक्शन आहे. कन्स्ट्रक्शनचं जंक्शन 2 वाक्यांना लिंक करणारे जे विशिष्ट शब्द आहेत, त्या विशिष्ट शब्दाला कंजंक्शन म्हणतात. अँड, सो, बट, बिकॉज, यट, ऑल्दो, आफ्टर, सिन्स, बिफोर ह्या गोष्टी. त्याच्यानंतर 14 नंबरचं प्रकरण इंटरजंक्शन्स आहेत. वेगवेगळ्या भावनांना व्यक्त करण्यासाठी जे स्पॉन्टेनियस शब्द येतात. वाव, एक्सलंट, ब्राव, वेल डन, हे, हॅलो, नो, नॉट, अगेन, शट, यस या प्रकारचे शब्द आहेत. त्याच पद्धतीने 15 नंबरच्या याच्यामध्ये पंक्च्युएशन मार्क दिलंय. फुल स्टॉप आहे, कॉमा आहे, सेमीकॉलन आहे, क्वेश्चन मार्क आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे, या सगळ्या गोष्टी. आणि सर्वात शेवटचा 16 नंबरच्या प्रकरणामध्ये सेंटेन्स स्ट्रक्चरसाठी आवश्यक असणारे प्रायमर मधल्या सगळे कंटेंट आणि त्या कंटेंट बद्दलचं सगळं सविस्तर वर्णन करून सांगितलंय. हे इंडेक्सचं इंट्रोडक्शन दिलं मी प्रायमर बद्दलचं. त्याचप्रमाणे प्रायमरचे सर्वसाधारणपणे त्या संपूर्ण 16 प्रकरणाचे एकूण 6 लेवल पडतात. फाउंडेशन लेवल, बेसिक लेवल, प्री पार्ट लेवल, कोर लेवल, पोस्ट पार्ट लेवल आणि फायनल लेवल. फाउंडेशन लेवल म्हणजे अगदीच पाया, मूलभूत असलेल्या गोष्टी, अगदी मूळ स्वरूपातल्या. बेसिक असलेल्या गोष्टी मूलभूत पण महत्वपूर्ण. प्री पार्ट लेवल, प्री पार्ट लेवलमध्ये वाक्याची सुरुवात ज्या शब्दांनी केली जाते त्या शब्दांबद्दलचा उहापोह इथं केलेला आहे. त्याचप्रमाणे कोर लेवल आहे, जो गाभा आहे वाक्यातला टेन्स ओळखणं आणि त्याचं ट्रान्सलेशन करणं, हे सगळं सगळं त्याच्या हातात असतं. फ्लेक्झिबिलिटी आणि इलास्टिसिटीच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला बदल पाहायला मिळतो. सेम वे पोस्ट पार्ट लेवल आहे, सर्वसाधारणपणे वाक्याचा शेवट ज्या विशिष्ट शब्दांनी केला जातो हे सगळे पोस्ट पार्ट. आणि फायनल लेवल म्हणजे काय, वाक्य पूर्ण झाल्यानंतर त्याच्या संदर्भातली इतर औपचारिकता करण्यासाठीची व्याकरणात्मक गोष्ट जी आहे ती याच्यामध्ये वर्णन केलेली आहे. मग फाउंडेशन लेवल मध्ये काय येतं, ए पासून झेड पर्यंत अल्फाबेट, 26 अल्फाबेट आहे, कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर आणि विशिष्ट कंडिशनसाठी जे कॅपिटल लेटर वापरतात त्याचं वर्णन. त्याचप्रमाणे मराठीमधले असलेले स्वर, व्यंजन, बाराखडी, जोडाक्षर आणि त्या संदर्भातले स्टँडर्ड नॉन स्टँडर्डचे रूल्स. त्याच प्रकारे तिसरं प्रकरण जे आहे इंग्लिश मधले असलेले वॉवेल्स, डिप्थॉंग, सायलेंट लेटर आणि कॉन्सोनंट याच्या संदर्भात आणि याच्यापासून तयार होणारे शब्द, त्याच्यापासून तयार होणारं स्पेलिंग, त्याच्यापासून तयार होणारं प्रोनाऊन्सिएशन, या सगळ्या प्रकरणांवर फाउंडेशन लेवल. म्हणजे थोडक्यात काय, वर्ड पासून आपल्याला वाक्याकडे जाण्याच्या आधी आपल्याला लेटर पासून वर्ड्स पर्यंत कसं पोचावं हे फाउंडेशन लेवल सांगतं. लेटरचं डिस्कशन, लेटरचं डिस्क्रिप्शन, लेटरचं एक्सप्लेनेशन इथे पाहायला मिळतं. बेसिक लेवल मग कुठल्याही जगातली भाषा असेल तर नंबर्स आणि जेंडर हा मूलभूत भाग समजला तो. मस्क्युलाइन जेंडर, फेमिनाइन जेंडर, न्यूटर जेंडर आणि कॉमन जेंडर हे 4 प्रकारे. मस्क्युलाइन जेंडर कडून फेमिनाइन जेंडरचे शब्द तयार करायचे असेल तर ESS लावावं लागतं. पहिला वॉवेल्स जो आहे शेवटचा वॉवेल्स काढून मग जो ESS लावावा लागतो. न्यूटर जेंडर आणि कॉमन जेंडर आहे. बरोबर, पूर्णपणे बदल होतो असं चित्र पाहायला मिळतं. नंबर्स आहेत, नंबर्स मध्ये एस लावून अनेक वचन तयार होतं, ES लावून अनेक वचन तयार होतं, त्यानंतर VS लावून सुद्धा अनेक वचन तयार होतं. आणि पूर्णपणे बदल आणि पूर्णपणे सारखं असे 6 राजमार्ग सिंग्युलर कडून प्लुरल कडे जाताना आढळतात किंवा दिसतात. प्री पार्ट लेवल समजलं पाहिजे, डिस्टन्स अँड डायरेक्शन, जवळ असलेली एकमेव गोष्ट दिस, लांब असलेली एकमेव गोष्ट दॅट, जवळ असलेल्या अनेक गोष्टी दिस आणि लांब असलेल्या अनेक गोष्टी त्यांना दोज म्हटलं जातं. त्याच पद्धतीने सब्जेक्ट जे आहेत तेही आपल्याला पाहायला मिळतं. आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन, दे. जेंडर्स आणि नंबर्स हे जसे बेसिक लेवल झाले तसं वाक्यांची सुरुवात नेहमी या 14 शब्दांनी केली गेलेली पाहायला मिळते. त्याला प्री पार्ट लेवल म्हणतो. कोर लेवल हा अत्यंत महत्वाचा गाभा आहे. याच्यावर सर्वात जास्त आपल्याला ऊर्जा खर्च करावी लागणार आहे, प्रचंड प्रॅक्टिस करावी लागणार आहे. सबकॉन्शियस माइंड मध्ये सर्वात जास्त महत्वपूर्ण असलेली जर बाब आहे तर हा कोर लेवल आहे. ज्याच्यामध्ये टू बी फॉर्म आहे, पास्ट साठी डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, प्रेझेंट साठी डू, डज, एम, आर, हॅव, हॅज बीन, हॅज बीन आणि फ्युचर साठी शाल, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन इत्यादी गोष्टींचं वर्णन इथे पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे व्हर्ब म्हटलंय तर एनी काइंड ऑफ ऍक्शन विच इज डन बाय युअर बॉडी ऑर माइंड, मनाने किंवा शरीराने केलेली कोणत्याही प्रकारची कोणतीही क्रिया ही या व्हर्ब मध्ये एक्सप्लेन केल्याचं दिसतं तुम्हाला. व्हर्बचा बेसिक फॉर्म असेल, ES फॉर्म असेल किंवा ING फॉर्म असेल, पास्ट फॉर्म असेल किंवा पास्ट पार्टिसिपल, या सगळ्या गोष्टींचं वर्णन तुम्हाला या ठिकाणी
पाहायला मिळतं, ज्याला आपण कोर लेव्हल म्हणतो. त्याचाच आपसातला ताळमेळ, टेन्स ठरवण्याचं काम, ट्रान्सलेशन करण्याचं काम, या सगळ्यांसाठी ही कोर लेव्हल खूप उपयुक्त आहे. त्याच्यानंतर पोस्ट पार्ट लेव्हल आहे. सर्वसाधारणपणे वाक्याचा जे आहेत ना, उजरता भाग जिथे सुरू होता तो शेवट भाग सुरू होऊन जातो. मग आर्टिकल आहे अ, अँड, द आणि नो आर्टिकल. मग अ आणि अँडचा वापर कुठे करायचा? दचा वापर कुठे करायचा? आर्टिकल वापरत नाही. याच्यासाठी पण काही कंडिशन आहे का? या सगळ्याचाच उहापोह, या सगळ्याचं विश्लेषण तुम्हाला आर्टिकलमध्ये पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे प्रिपोझिशन आहे, स्पेलिंग आहे, मीनिंग आहे, कॉन्सेप्ट आहे, मल्टी युटिलिटी आहे, प्रॅक्टिकल युसेज आहे. ॲट, ऑन, फॉर, फ्रॉम, नियर, अराउंड, बिटवीन, बिहाइंड, अमंग, अंटिल, अनलेस, या सगळ्या प्रकारचं वर्णन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतं. त्याच्याच नंतर पर्सनल प्रोनाउन आहे. पर्सनल प्रोनाउनचे 5 कॉलम आहे. जसं बेसिकला जो आता पाहिला तर तो नॉमिनेटिव्ह होता. आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन, दे वाक्याच्या सुरुवातीला. दुसरा दुसरा होता ऑब्जेक्टचा पार्ट. मी, अस, यू, हिम, हर, इट, नेम, नाउन आणि दे वाक्याच्या शेवटी वापरलं जातं. सब्जेक्ट ओरिएंटेड असाही एक पार्ट होता. मग सब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये तुम्हाला आय, माय सेल्फ, वी, अवर सेल्फ, यू, युअर सेल्फ, यू, युअर सेल्फ, ही, हिमसेल्फ, शी, हर सेल्फ, इट, इट सेल्फ, नेम नाउन जेंडर प्रमाणे हिमसेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ किंवा नेम नाउन मध्ये तिथंच तसंच. त्याच्याच बरोबर तुम्ही दे पाहिलं तर देमसेल्फ. याचा वापर सब्जेक्टच्या नंतर ताबडतोब केला जातो किंवा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट जर दोन्ही सारखे असेल तर ऑब्जेक्टला रिप्लेस करून सुद्धा केल्या गेल्याचं दिसतं तिथे. त्यानंतर पॉझेसिव्ह आहे माय, अवर, युअर, युअर, हिज, हर, इट्स. नेम नाउनला अपॉस्ट्रॉफी एस लागला जातो आणि देअर वापरला जातो. हा सब्जेक्टच्या किंवा ऑब्जेक्टच्या अगोदर येतो मालकी दाखवण्यासाठी, नातेवाईक, नातेसंबंध दाखवण्यासाठी. फक्त सब्जेक्ट ऑब्जेक्ट हे नॉर्मल सब्जेक्ट ऑब्जेक्ट वापरून चालणार नाही. तर त्याच्यासाठी वस्तू वापरावी लागेल म्हणजे ओनरशिप दाखवता येईल किंवा ज्याच्यासाठी नातेवाईकांचं शीर्षक वापरावं लागेल म्हणजे नातेसंबंध दाखवता येतील. आणि सर्वात शेवटी पॉझेसिव्ह ऑब्जेक्ट आहे. आक्रमकता दाखवायची असेल मालकीच्या संदर्भातील म्हणजे अग्रेसिव्ह ओनरशिप आणि त्याचप्रमाणे ओव्हर पोझिशनिंग द रिलेशनशिप, दुसऱ्यांच्या प्रती जे आहेत ना अगदी हक्क, प्रेम जास्त अभिव्यक्त करायचं असेल तर त्याच्यासाठी या सब्जेक्ट ओरिएंट ऑब्जेक्ट जे आहेत ना पॉझेसिव्ह ऑब्जेक्टचा वापर होताना पाहायला मिळतो. मग तिथे माइन, अवर्स, युअर्स, युअर्स, हिज, हर्स, इट्स, ऑफ, देम नाउन आणि देअर इत्यादी शब्द पाहायला मिळतात. आणि फायनल लेवल म्हणजे काय, वाक्य आता पूर्ण झालेले तर वाक्यांची उर्वरित उत्तर जे आहेत ना त्याच्या संदर्भातली व्यवस्था, औपचारिकता ही याच्यामध्ये दिला जाते. मग कंजंक्शन मध्ये वर्ड्स विच हेल्प अस टू कनेक्ट द सेंटेन्सेस अँड, सो, बट, बिकॉज, अनलेस, अंटिल, बरोबर, अदरवाईज हे शब्द तुम्हाला वाक्य जोडण्याचं काम करतात अर्थपूर्ण पद्धतीने. इंटरजंक्शन आहे आउच, ओ माय गॉड, नॉट अगेन, अल्लास, ओ, ओ शॅट, या प्रकारचे जे एक्सप्रेशन शब्दाच्या रूपाने व्यक्त होताना तिथं दिसतात त्यांना इंटरजंक्शन म्हणतात. आणि पंक्च्युएशन मार्कचा वापर फक्त लिखाण आणि करत असताना आणि वाचत असतानाच केला जातो. मराठीमध्ये वापरली जाणारी विरामचिन्ह आणि इंग्लिशमध्ये वापरली जाणारी पंक्च्युएशन मार्क दोन्हीही अगदी सारखीच असतात. दोघांमध्ये कुठलाही फरक नाही आणि कुठलीही तफावत पाहायला मिळत नाही. बरं, मग आपण जे आहेत ना कॉन्टेंट म्हणून या प्रायमरमध्ये काय-काय पाहिलं आहे? महत्त्वाचं वाक्य तयार करण्यासाठी सगळे कॉन्टेंट. सब्जेक्ट आहे, सब्जेक्टच्या नंतर टू बी फॉर्म वापरायचा आहे, ज्याला आपण हेल्पिंग वर्ब पण म्हणतो. मुख्य वर्ब एनी काइंड ऑफ ॲक्शन व्हिच इस डन बाय युअर बॉडी ऑर माइंड. प्रिपोजिशन आहे ॲट, ऑन, फॉर, फ्रॉम, नियर, अराउंड. आर्टिकल आहे अ अँड द आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आहे मी, अस, यू, हिम, हर, इट, नेम, नाउन आणि देम आणि सर्वात शेवटी लिखाण करत असाल, वाचत असाल तर पंक्च्युएशन मार्क. मग प्रायमर जनरली कॅरीज 3 एरिया. आता हे बघा बरं का, अत्यंत महत्वाचा एरिया आता सुरू झालेला आहे. हे जे आपण आतापर्यंत जे काही अभ्यासलं, जे काही लेक्चर तुम्ही अटेंड केले, बारकाईने ऑब्झर्वेशन करून पाहिलं, काही वाक्य सोडवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्याचं सार्थक आहे. ही उत्तर पूजा चाललेली आहे. फलप्राप्तीसाठीच्या ज्या आहेत ना गरजेची उपासना आहे ही. व्याकरण समजण्यासाठी फाउंडेशन उभं करण्याचा प्रयास चाललेला आहे. मग पहिला जो एरिया प्रायमरचा आहे तो आहे प्रीपार्ट एरिया. त्याच्यानंतर महत्वाचा गाभा ज्याला म्हणतात, हार्डकोर एरिया. त्याच्यानंतर पोस्ट पार्ट एरिया. या 3 याच्यामध्ये नेमकं काय आहे? पहिला जो एरिया आहे ज्याला आपण प्री पार्ट एरिया म्हटलं होतं तो लेटर टू वर्ड्स. शब्द जे आहेत
ते अक्षरांपासून कसे तयार होतात, अक्षर ते शब्द यांचा प्रवास आणि याच्या दरम्यान जे काही स्पष्टीकरण आहेत ते सगळं याचा भाग आहे. त्याच्याच प्रकारे हार्डकोर एरिया हा ऑक्सिजन आहे. 181 ऑक्सिजन वर्ड्स असे प्राणवायू आहेत की ज्याच्याशिवाय इंग्लिशमध्ये श्वासच घेणं शक्य नाही. आपण जर हे शब्द परिचित करून घेतले नाही तर इंग्लिशमध्ये आपण गुदमरून गुदमरून बोलायला सुरुवात करू, अशी स्थिती आहे. मग हे 181 जे शब्द आहेत, 181 ऑक्सिजन वर्ड्स ते इथे गाभा आहे. आणि मग शेवटी जे आहेत ना, इथे सिनर्जी अमंग द वर्ड. सिनर्जी म्हणजे काही गोष्टी एकत्र आल्यानंतर त्या अतिशय प्रभावी पद्धतीने ऍक्टिव्हेट होतात. मग इथे अनेक ज्या कॉन्सेप्ट आहेत, सब्जेक्ट, टू बी फॉर्म, वर्ब, प्रिपोजिशन, आर्टिकल, ऑब्जेक्ट, या सगळ्यांची गोळाबेरीज, या सगळ्यांचा परस्पर संबंध, इंटर रिलेशनशिप विथ इच अदर, आणि त्याच्या संदर्भात आवश्यक असणारी काही प्रॅक्टिस, काही अंडरस्टँडिंग, काही कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी, हा सगळा भाग पोस्ट पार्ट एरियामध्ये येतो. मग आता जर आपण पाहिलं आणि समजून घेतलं तर प्री पार्ट ज्याला आपण म्हटलं होतं, त्याच्यामध्ये नेमकं काय आहे हो? काय काय गोष्टींची चर्चा करतोय त्या लेटर्स टू वर्ड मध्ये? बघा, याच्यामध्ये कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, मराठी मधले असलेले वॉवेल्स, कॉन्सोनंट्स, बाराखडी, कृती किचकट नाव असते ती सोडवायची कशी, इंग्लिश मधले असलेली वॉवेल्स, कॉन्सोनंट, डिफथॉंग, सायलेंट लेटर, आणि त्याच पद्धतीने काही बेसिक गोष्टींचं जेंडर्स आणि नंबर्स, हा सगळा भाग प्री पार्ट मध्ये कव्हर होतो. म्हणजे भाषा सुरुवात करण्याच्या अगोदर ज्या छोट्या छोट्या गोष्टी पण महत्वपूर्ण गोष्टी या समजून घेण्यासाठीचा हा प्री पार्ट लेवलचा भाग, प्री पार्ट एरियाचा भाग खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर मग दुसरा जर पाहिला तर दुसरा एरिया आहे हार्ड कोर एरिया. हार्ड कोर एरिया म्हटल्यानंतर काय येतं, ऑक्सिजन वर्ड्स, 181 ऑक्सिजन वर्ड्स आहेत जे तुम्ही शिकले म्हणजे शिकलेच पाहिजे, हे माहिती असणं सक्तीचं आहे. डिस्टन्स अँड डायरेक्शन आहे, सब्जेक्ट आहे, टू बी फॉर्म आहे, वर्ब आहेत, आर्टिकलची लिस्ट आहे, प्रिपोजिशनची लिस्ट आहे, पर्सनल प्रोनाउनची पण लिस्ट आहे, कंजंक्शनची लिस्ट आहे, आणि इंटरजंक्शनची सुद्धा इथे लिस्ट स्पष्टपणे तुम्हाला दिसते. हा हार्डकोर एरिया आहे. या सगळ्यांचे जेवढे शब्द आहेत त्या शब्दांची गोळाबेरीज केली तर तुम्हाला 181 शब्द दिसतात. एवढे जरी तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जर समजून घेतले आणि कायमचे फिक्स केले तरी इंग्लिश मधलं खूप मोठं काम तुम्ही स्वतःसाठी केलं असं समजायला हरकत नाही. आणि सर्वात शेवटचा जो भाग आहे तो प्रॅक्टिसने, नुसतंच ड्रायने, याला ज्याला आपण म्हणतो ना भावनिक जे आहेत ना ओलावा निर्माण करणारं, व्यवहार्यता आणणारं, प्रॅक्टिकल कम्युनिकेशन मध्ये सिंहाचा वाटा उचलणारा जो भाग आहे तो पोस्ट पार्ट एरिया आहे. सिनर्जी अमंग द वर्ड. सगळे शब्द इंडिव्हिज्युअल पाहिले पण आपसातले परस्पर संबंध एकत्र येऊन प्रॉपर असेंब्ली प्रोसेस करायची असेल तर त्याच्यासाठी हे फार गरजेचं आहे. मग कोऑर्डिनेशन बिटवीन सब्जेक्ट टू बी फॉर्म, सब्जेक्ट आणि टू बी फॉर्म एकत्र कसे येतात, सबका मालिक एक असेल, स्पेशल ट्रीटमेंट असेल, वन शाल टू थ्री असेल, याच्या संदर्भातलं वर्णन आहे. कोऑर्डिनेशन बिटवीन टू बी फॉर्म आणि वर्ब. मग टू बी फॉर्म जे आहे त्याच्यामध्ये पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, टू बी फॉर्म कोणता वापरला तो कोणत्या टेन्स मध्ये, वर्बचा कोणता फॉर्म वापरला तो, याचं सविस्तर विश्लेषण सोप्यात सोप्या पद्धतीने. त्याच पद्धतीने फॉर्म्युला जो आहे टेन्स वापरण्याचा, 18 टेन्सेस आहे, त्याचा वापर कसा करायचा, फ्लेक्झिबिलिटी कशी कॅरी करायची, फॉर्म्युला कसे अप्लाय करायचे, त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी मध्ये काय एक्झॅक्टली अपेक्षित आहे, हा सगळा भाग. रेकग्नायझिंग द टेन्सेस, मराठी एंडिंग वर्ड, होता, होती, होते, असेल, असतील, असतील, असू, या सगळ्या प्रकारच्या शब्दांचा भाग तिथे तुम्हाला स्पष्टीकरण केलेला पाहायला मिळतो. अंडरस्टँडिंग ऑफ आर्टिकल, आर्टिकलचं अंडरस्टँडिंग सुद्धा इथे समजून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे प्रिपोजिशनचं, पर्सनल प्रोनाउनचं, कंजंक्शनचं, या सगळ्यातला आपसातला परस्पर संबंध, ती फंडामेंटल कॉन्सेप्ट अगदी सविस्तर विस्तृत पद्धतीने तुम्हाला लक्षात यायला पाहिजे किंवा समजलं पाहिजे. लेट अस डिस्कस अबाउट दिस थ्री एरियाज ऑफ प्रायमर. मग एक एक करून चर्चा करायला घेऊया. फर्स्ट एरिया ऑफ अ प्रायमर. सो डिटेल अबाउट प्री पार्ट एरिया. काय आहे प्री पार्ट एरिया? फ्रॉम लेटर्स टू वर्ड्स. मग इथे ए पासून झेड पर्यंत असलेले 26च्या 26 अल्फाबेट आहे. ते लिहिण्याचे दोन प्रकार आहे, कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर.
सर्वात जास्त वापर हा स्मॉल लेटरचा होतो. पण काही विशिष्ट कंडिशनमध्ये रूल्स रेग्युलेशन फॉलो करून कॅपिटल लेटरचा वापर केला जातो. मग कॅपिटल लेटरचा वापर करत असताना तो शॉर्ट फॉर्म दाखवण्यासाठी केला जातो. एखाद्या शब्दाच्या अगोदर पद, व्यवसाय किंवा मॅरिच्युअल स्टेटस सांगण्यासाठी जे शब्द वापरतात, त्या शब्दाचं पहिलं अक्षर त्यात कॅपिटल असतं. त्याच पद्धतीने मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्या पण मोठे प्रॉडक्ट आहेत, मोठमोठ्या ज्या आहेत ना, संस्था आहेत, त्यांच्या नावाची सुरुवात कॅपिटल लेटरने केली गेलेली पाहायला मिळते. त्याच प्रकारे आय हा कसाही आला, कुठेही आला, तरी तो नेहमी कॅपिटलच असतो. त्याच पद्धतीने जर समजा वाक्य सुरू करायचं असेल, तर वाक्य सुरू करताना पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर हे नेहमीच कॅपिटल वापरलं जातं. त्याचप्रमाणे कुठलंही विशिष्ट प्रॉपर नाउन असेल, त्याची सुरुवात कॅपिटलने केली जाते. मग छोटं गाव असेल, सिन्नर असेल किंवा ज्या आहेत ना, कोपरगाव असेल, येवला असेल, शिर्डी असेल, अमरावती असेल, बरोबर? तर हे सगळेच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्याची सुरुवात जी आहे ती कॅपिटलने केली जाते. मग गावाचं नाव असेल, शहराचं नाव असेल, जिल्ह्याचं नाव असेल, राज्याचं नाव असेल, देशाचं नाव असेल किंवा खंडाचं नाव असेल, सगळ्याच ठिकाणी ते कॅपिटल लेटरचा वापर होताना दिसतो. मग कॅपिटल लेटर बरोबरच मराठीमध्ये वाटणारी किचकट, अवघड, कन्फ्यूज करणारी, संस्कृत बेस असलेली, पुराणातली, वेदांमधली, उपनिषदांमधली, श्रुती-स्मृतींमधली जी नावं पाहिली गेली, तर तिचं इंग्लिशमध्ये स्क्रिप्ट करताना थोडंसं चॅलेंज असतं. मग त्याच्यासाठी मराठीमध्ये वापरले जाणारे स्वर इंग्लिशमध्ये स्क्रिप्ट म्हणून कसे लिहितात, मराठीमध्ये वापरले जाणारे व्यंजनं इंग्लिशमध्ये स्क्रिप्ट म्हणून कशी लिहितात आणि दोघांची मिळून बाराखडी नेमकी कशी तयार होती? काना, मात्रा, उकार, वेलांटी, बरोबर अनुस्वार हे सगळेच्या सगळे त्याच्यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये वापरले जाणारे वॉवेल्स ए, ई, आय, ओ, यू आणि वाय सेमी वॉवेल आणि डब्ल्यूला हाफ सेमी वॉवेल्स म्हणतात बरं का. म्हणजे 50% वाय हा वॉवेल्स आहे, तर 25% डब्ल्यू आहे. आणि त्याचा वापर कॉन्सोनंट्स म्हणून सुद्धा निश्चित पद्धतीने केला जातो. आणि ह्या ज्या वॉवेल्सला ज्या आहेत उच्चारांचे वेगवेगळे टेरिटरी पाहायला मिळते. एचा उच्चार आ, 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 ए आणि ए. ईचा उच्चार ए, ई, अ आणि पूर्णपणे सायलेंट. ईचा उच्चार आई, आ, अ. त्याच्यानंतर ओचा उच्चार ओ, आव, उ, अ. त्यानंतर यूचा उच्चार अ, उ, यू, आ आणि वायचा उच्चार ई, आय, आ आणि आ. त्याच पद्धतीने याच्यामध्ये डिफ्थॉंग्स आहे. 2 कोणतेही वेगवेगळे वॉवेल्स जर एकत्र आले आणि त्याच्या ज्या आहेत ना उच्चारामध्ये काही फरक पडत असेल, तर निश्चितपणे त्याला डिफ्थॉंग्स असं म्हणतात. मग ई, आय आहे, ई-ए आहे, डबल ई आहे, ओ-यू आहे, ओ-वाय आहे, ओ-डब्ल्यू आहे. हे सगळे डिफ्थॉंगचे काही सॅम्पल म्हणून एक्झाम्पल सांगता येतील. मग इंग्लिशमधील स्वरांचा जेव्हा संयोग होतो, त्यावेळेस त्याला डिफ्थॉंग्स म्हणतात आणि संयुक्त स्वर हे मराठीमध्ये म्हटलं जातं. त्याचप्रमाणे कॉन्सोनंटचे उच्चारांचं क्षेत्र सुद्धा सांगितलेलं आहे इथे, म्हणजे व्यंजनं. मग सीचा जे आहेत ना, कॅट, क्रिकेट, क असा उल्लेख केला जातो, ज्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला डार्क वॉवेल्स दिसतो. त्याचप्रमाणे स आहे असा उच्चार सीचा केव्हा होतो? सी बदच्या नंतर जर समजा फेड वॉवेल्स असेल, तर त्याच्यासाठी स वापरला जातो. क्यू कधीही ऐकता येत नाही. क्यू बरोबर यू अस्तित्वात असतोच असतो. क्वीन, क्वालिटी, कॉन्कर, कॉसिक इत्यादी शब्दप्रयोग तुम्हाला पाहायला मिळतात. कुठे क्व, कुठे क. त्याचप्रमाणे जीच्या संदर्भात फेड वॉवेल्स आणि डार्क वॉवेल्सचा फरक दिसतो. कधी ग म्हणून, कधी ज म्हणून. त्याचप्रमाणे एसचा वापर स साठी सुद्धा केला जातो आणि श साठी सुद्धा केला जातो. एकचा वापर सुद्धा क, स, क, स, क्स म्हणून पण आणि ग, ज, ग, ज, घ म्हणून पण केला जातो. त्याची ही उदाहरणं इथे दिलेली आहे. मग वॉजचा वापर जे आहेत ना, एक्स कुठे केला जातो? वॉजचा वापर स, झ कुठे केला जातो? वॉज, स, झेरॉक्स या पद्धतीने. त्याचप्रमाणे सायलेंट लेटर डब्ल्यू नंतर आर आलं तर डब्ल्यूचा उल्लेख नाही केला जात. के नंतर एन आला तर केचा उल्लेख नाही होत. पी नंतर एस आला तर पीचा उल्लेख नाही होत. डी नंतर जी आला तर डीचा उल्लेख होत नाही. बी नंतर टी आला तर बीचा उल्लेख होत नाही. जी नंतर एन आला तर जीचा उल्लेख होत नाही. एच नंतर ओ आला तर एचचा उल्लेख होत नाही. असं फार क्वचित ठिकाणी पाहायला मिळतं. मग एल नंतर एम आला तर एलचा उल्लेख पाहायला मिळत नाही. एल नंतर डी आला तर एलचा उल्लेख पाहायला मिळत नाही. एल नंतर के आला तर एलचा उच्चार पाहायला मिळत नाही. एल नंतर एफ आला तर एलचा उच्चार केला जात नाही. एम नंतर जर बी आला तर बी सायलेंट असतो. एस नंतर जर सी आला त्यानंतर एम नंतर जर एन आला तर एन सायलेंट असतो. आय नंतर जर जी एच आला तर जी एच हा नॉर्मल असतो म्हणजे सायलेंट असतो. त्याचप्रमाणे आपण जेंडर संदर्भात पण चर्चा केली होती. संपूर्ण जगात मानवात
प्राणी मात्रांमध्ये 2 विजाती प्रकार निश्चितप्रमाणे आढळतात. ते म्हणजे मेल, फिमेल किंवा ज्यालाच व्याकरणाच्या भाषेमध्ये मस्क्युलाईन आणि फेमिनाईन म्हटलं जातं. मस्क्युलाईन म्हणजे मसल्स या शब्दापासून तयार झालेला आहे. फेमिना याचा अर्थ नाजूक या शब्दापासून तयार झालेला फेमिनाईन वर्ड. मग याच्यामध्ये इतरही व्याकरणात्मक दृष्टिकोनातून संकल्पना पाहायला मिळतात, जसं मस्क्युलाईन जेंडर, फेमिनाईन जेंडर, न्यूटर जेंडर आणि कॉमन जेंडर. त्याच पद्धतीने जर मस्क्युलाईन जेंडरकडून फेमिनाईन जेंडरकडे यायचं असेल, तर 3 प्रकारचे अप्रोच. एक तर ई-एस-एस लावून सरळ-सरळ मस्क्युलाईन जेंडरचं फेमिनाईन जेंडरमध्ये कन्व्हर्जन होतं. जसं लायन असेल तर लायनीच होईल. फक्त ई-एस-एस काढून द्यायचा. त्याचप्रमाणे दुसरा एक अप्रोच आहे ज्याच्यात ई-एस-एस तर लावलं जातं, पण जो शब्द असतो ना मस्क्युलाईन म्हणून वापरलेला, त्याच्यामध्ये जेवढे काही व्हॉवेल्स असतील त्यातला सर्वात शेवटचा व्हॉवेल, मग तो अगदी शब्दाच्या शेवटी येऊ द्या किंवा शब्दाच्या अगदी अलीकडे येऊ द्या, तो काढून टाकायचा. जसं आणि नंतर मग ई-एस-एस लावायचं. टायगर हा शब्द बघा, टी-आय-जी-ई-आर याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर आय आणि ई आहे. शेवटचा काढून टाकायचा. टी-आय-जी-आर उरलं आणि मग ई-एस-एस लावायचं. टायग्रेस. त्याचप्रमाणे पूर्णपणे बदल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. जसं वडिलांना आपण फादर म्हणतो, आईला काही फादरच म्हणत नाही, मदर म्हणतो. भावाला आपण ब्रदर म्हणतो, तर बहिणीला काही ब्रदरच म्हणत नाही, आपण सिस्टर म्हणतो. पतीला आपण हसबंड म्हणतो, पत्नीला काही हसबंडच म्हणत नाही, वाईफ म्हणतो. हे 3 अप्रोच तिथे तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे एका अ, वचनापासून अनेक वचनाकडे जर वळायचं असेल, तर त्याच दृष्टिकोनातून याचा वापर होताना पाहायला मिळतो. जसं फॉर एक्झाम्पल एस लावून अनेक वचन तयार होतंय. बॉय, बॉईज, गर्ल, गर्ल्स. येस लावून अनेक वचन तयार होतंय. बॉक्सेस, क्लासेस, ग्लासेस. त्याच्यानंतर आय-एस लावून तयार होत आहे. जसं फॉर एक्झाम्पल पाहिलं तर वाय शेवटी आला, तर त्याच्यामध्ये जसं बॉडी असेल बॉडी, सिटी असेल सिटी, बेबी असेल बेबीज या पद्धतीने. त्याचप्रमाणे व्ही-एस लावून सुद्धा अनेक वचन तयार होतं. वाईफ असेल वाईफ्स, लाईफ असेल लाईफ, लीफ असेल लीव्हज, थीफ असेल थीव्स या पद्धतीने. पूर्णपणे बदल पाहायला मिळतो. माऊसचं अनेक वचन माईस होतं, मॅनचं अनेक वचन मे होतं, फूडचं अनेक वचन फीट होतं. टूथचं अनेक वचन टीथ होतं तर आणि काही ठिकाणी अगदी सारखे असतात. एकवचन असो किंवा अनेक वचन असो, दोन्ही शब्दांच्या स्पेलिंगमध्ये काहीही आणि उच्चारामध्ये काहीही बदल होत नाही. फिश आहे, त्याच्यानंतर शिप आहे, त्यानंतर डिअर आहे, जीन्स आहे, पेजमाज आहे, न्यूज आहे. हे असे शब्द आहेत जे सिंग्युलर आणि प्लुरलमध्ये अगदी सारखे असतात. एका वस्तूचे अनेक वस्तूंमध्ये रूपांतर होतं, पण मात्र याच्यामध्ये स्पेलिंग आणि प्रोनाउन्सिएशन मात्र बदलत नाही. प्रायमरचा हा मूलभूत पार्ट आहे, बरोबर? फर्स्ट एरिया ऑफ प्रायमर, बरोबर? त्याच्यानंतर आपल्याला पुढचा एरिया पाहायला मिळतो हार्ड कोर एरिया. आता हा हार्ड कोर एरिया जो आहे, त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं ऑक्सिजन वर्ड्स बरं का. हे 181 हा आकडा आणला कुठून हो सर? आणि कसं काय तुम्ही 181च म्हणतायत ते? बघा हां, आता मी त्याच्यामध्ये जे आहेत ना, स्टेप बाय स्टेप काउंट करूया आपण. अनबॉक्सिंग द प्रायमर. प्रायमरमध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या अनबॉक्स सगळ्यांच्या समोर आपण उघड्या करूया. त्याच्यामध्ये पहिला भाग आहेत ना डिस्टन्स अँड डायरेक्शनचे 4 शब्द. धीस, दॅट, धीस, दोज. वाक्याची सुरुवात या 4 शब्दाने मोस्टली पाहायला मिळते. त्याच्याच बरोबर जे आहेत ना सब्जेक्ट आहे. सब्जेक्टचे 10 शब्द आहे. आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे. सिंग्युलर, प्लुरल, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. यातले 10 शब्द. मग पहिले डिस्टन्स अँड डायरेक्शनचे 4 शब्द आणि नंतर सब्जेक्ट त्याच्यामध्ये ॲड झाला 10 शब्द. असे एकूण 14 शब्द झाले बरं का. मग आता 14 शब्दांनंतर टू बी फॉर्मचे 22 शब्द. पास्ट पास्टसाठी 5. डिड, वॉज, वर, हॅड बीन. प्रेझेंटसाठीची 9. डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज बीन, आणि फ्युचरसाठी ज्या तुम्हाला 8 शब्द पाहायला मिळतात. शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. मग आता ते तुम्ही पाहिलं डिस्टन्स अँड डायरेक्शनचे 4 शब्द, 10 शब्द सब्जेक्टचे आणि आता 22 शब्द तुम्हाला या टू बी फॉर्मचे ॲड केले. मग 14 आणि 22 एकूण झाले 36. त्याच पद्धतीने व्हर्बचे 5 फॉर्म पाहायला मिळतात. बेसिक फॉर्म वर्बचा पहिला जसा आहे तसा. येस, येस फॉर्म वर्बचा दुसरा फॉर्म. तिसरा फॉर्म आयएनजीचा फॉर्म आहे. चौथा फॉर्म पास्ट फॉर्म आहे. 5वा फॉर्म पास्ट पार्टिसिपल आहे. मग गो, गोज, गोइंग, वेंट, गॉन. टेक, टेक्स, टेकिंग, टूक, टेकन. राईट, राईट्स, रायटिंग, रोट, रिटन. इत्यादी गोष्टी. म्हणजे तुमचे हे 5 वर्बचे फॉर्म सुद्धा त्या 36 मध्ये ॲड केले गेले तर 41 झाले बरं का. त्याच्यानंतर आर्टिकलच्या 4 कॉन्सेप्ट आहे. अ आहे, ॲन आहे, द आहे आणि नो आर्टिकल आहे.
मग अ कुठे वापरायचा, अँड कुठे वापरायचा, द कुठे वापरायचा, आर्टिकल वापरायचं असतील. या चारही सिच्युएशन आपण त्याच्यामध्ये ऍड केला तर 41 मध्ये 4 ऍड झाले तर 45 होतात. मग प्रिपोजिशनचा जर आपण अभ्यास केला ॲज, ॲट, बाय, इन, ऑफ, टू, अप, फॉर, ऑफ, आउट, पर, बट, अँटी, लाईक, वाया, डाऊन, फ्रॉम, इनटू, नियर, अगदी डिस्क्राईब, थ्रू आणि बिटवीन जरी वापरलं तरी एकूण असे जर तुम्ही प्रायमरमध्ये चेक केले तर 80च्या आसपास कमी जास्त तुम्हाला प्रिपोजिशन पाहायला मिळतं. आधीच 45 होते, त्यात आता प्रिपोजिशनची मोठी संख्या ऍड झाली तर 125 125 झाले. बरं त्याच्यानंतर पर्सनल प्रोनाउन जर पाहिलं आपण आय, वी, यो, ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे. त्याचप्रमाणे मी, अस, यू, हिम, हर, इट, नेम, नाउन, दे. त्याच्यानंतर सब्जेक्ट ओरिएंटेड माय सेल्फ, अवर सेल्फ, युअर सेल्फ, हिमसेल्फ, हरसेल्फ, इटसेल्फ, देमसेल्फ ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर पजेसिव्ह येतं माय, अवर, युअर, हिज, हर, इट ह्या पद्धतीने. आणि पजेसिव्ह ऑब्जेक्टचा वापर करताना माइन, अवर्स, युअर्स, हिज, हर्स, इट्स. मग साधारणपणे 8 शब्द आहे. नेम नाउन जे आहेत त्याचाही वापर होतो. पण त्या सगळ्या याच्यामध्ये ऑलरेडी आपण सब्जेक्टचा अभ्यास या अगोदर केलेला आहे. आणि मग उरलेल्या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज केली तर नॉमिनेटिव्ह, ऑब्जेक्टिव्ह, सब्जेक्ट ओरिएंटेड, पजेसिव्ह आणि पजेसिव्ह ऑब्जेक्टचे मिळून होतात एकूण 40 शब्द. 125 आणि 40 शब्द जर एकत्र आणले तो होता 165 शब्द. आणि कंजंक्शन तसं पाहायला गेलं तर संख्या जवळजवळ 80-90 पर्यंत आहे. पण ज्या कंजंक्शनचा वापर सर्वात जास्त केला जातो, व्यवहारात अप्लाय केला गेल्याचं दिसतं तुम्हाला, ते सगळेच्या सगळे फ्रिक्वेन्सी हाय आणि महत्त्वपूर्ण असलेले 16 शब्द आहेत. सो, बिकॉज, अँड, बट, व्हेन, यट, ऑल्दो, देन, आफ्टर, स्टिल, सिन्स, बिफोर, ऑर, अनलेस, अदरवाईज, व्हाईल हे शब्द तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात किंवा पाहायला मिळतात. मग 165 प्लस 16 म्हणजे 181 आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी पंक्च्युएशन मार्क. पंक्च्युएशन मार्क फक्त लिखाण करताना आणि वाचत असतानाच सांगितलं जातं. पण याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर 181 ला त्या शून्य कॉन्सेप्ट आहेत कारण शब्द नाही चिन्ह आहेत म्हणजे 180. आता इथे जे आहेत ना पॉवरफुल 181 ऑक्सिजन वर्ड या हार्ड कोर एरियामध्ये आपल्याला माहिती करून घेता यायला पाहिजे. तर तुम्हाला फ्रेश वाटेल. तर तुम्हाला इंग्लिश बोलताना अधिक चांगल्या प्रकारे अप्रोच करता येऊ शकेल. 181 एवढे ऑक्सिजन वर्ड्स आपल्याला महत्वपूर्ण आहेत. त्याच्यानंतर थर्ड एरिया जो आहे तो सगळ्यात महत्वाचा एक्झिक्युशनसाठी मेजर असलेला शब्द समजला जातो. शब्दसमूह समजला तो परस्पर अंडरस्टँडिंगसाठी महत्वाचा बनतो. मग सिनर्जी अमंग द वर्ड्स त्याची सिनर्जी जी आहे ती महत्वपूर्ण आहे. मग त्यातला पहिला भाग जर पाहिला तर डिस्टन्स अँड डायरेक्शन आहे. डिस्टन्स अँड डायरेक्शन मध्ये 4 शब्द आहे धीस, दॅट, दीज आणि दोज. जवळ असलेली कोणती एक गोष्ट दाखवायची असेल बोट करून तर त्याला धीस वापरतात. त्याचप्रमाणे एक गोष्ट जर लांब असेल तर त्याच्यासाठी दॅट वापरला जातो. जर अनेक गोष्टी जर जवळ असतील तर त्याच्यासाठी दीज वापरला जातो आणि अनेक गोष्टी जर लांब असतील तर त्याच्यासाठी दोजचा वापर केला जातो. त्याच प्रकारे जर बस असेल तर आपण दिस इज बस कारण तिला आपण हात लावू शकतो. दूर मैदानात उभी असेल तर त्याला म्हणतो आपण दॅट इज अ बस. अनेक कॉइन्स असतील आणि जवळ असतील तर दीज आर कॉइन्स असं विचारलं जातं. आणि समजा जर अनेक कॉइन्स असतील आणि लांब अंतरावर असतील तर दोज वापरला तर दोज आर कॉइन्स या पद्धतीने. मग हा संपूर्ण तक्ता जर बारकाईने अभ्यासला ना लेस डिस्टन्स कुठे आहे, लाँग डिस्टन्स कुठे आहे, सिंग्युलर कोणतं आहे, प्लुरल फॉर्म कोणतं आहे, उदाहरण कोणते आहे, मराठीचं ट्रान्सलेशन कसं केलं जातं, हा सगळ्या गोष्टीचा तक्ता तुम्हाला ऑलरेडी प्रायमरमध्ये सुद्धा मेन्शन करून दिलेला आहे आणि एकदा नाही जवळजवळ 2दा ते 3दा हा तुमच्या कर्मयोगा वर्कबुकमध्ये सुद्धा रिपीट करायला लावलेला आहे. बरं, त्याच्यानंतर प्रायमरमधली पुढची महत्वाची कॉन्सेप्ट जी आहे ती आहे सब्जेक्ट. मग सब्जेक्ट म्हटल्यानंतर आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे येतं. 10 शब्द आहेत हे. मग त्याच्यामध्ये सिंग्युलर मध्ये येतात आय, यू, ही, शी, इट, नेम, नाउन एकवचनी आहेत सगळे. प्लुरल मध्ये येतात वी, यू आणि दे हे प्लुरलचे. त्याचप्रमाणे आपल्याला 3 लेयर पण पाहायला मिळतात. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन.
फर्स्ट पर्सन जो स्पीकर आहे आय, वी बोलणारा वक्ता. सेकंड पर्सन जो यू आहे तो तुम्ही आहे. श्रोता ऐकणारा लिसनर म्हटलं जातं. आणि थर्ड पर्सन मध्ये येतं ही, शी, इट, नेम, नाउन आणि त्याच्यानंतर येतं दे. म्हणजेच टॉपिक फॉर द डिस्कशन चर्चेचा असलेला विषय. मग फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन अशा 3 लेयर पाहायला मिळतात. मग सब्जेक्टच्या बद्दलचा हा तक्ता तुमच्या प्रायमरमध्ये दिलेला आहे आणि स्वाभाविकपणे कर्मयोगा वर्कबुकमध्ये सुद्धा तो तुम्ही रिपीट केलेला असेल याची शाश्वती वाटते आहे. त्याच पद्धतीने प्रायमरमध्ये मेन्शन केलेला टू बी फॉर्म जो आहे, तोही तितकाही महत्त्वाचा आहे. पास्टसाठी आणि पास्ट ओळखण्यासाठी ह्याची मदत होते. म्हणून याला सहाय्यकारी क्रियापद किंवा हेल्पिंग वर्ब हेल्प करतोय, सपोर्टिंग वर्ब सपोर्ट करतोय आणि ओरिजिनल नाव आहे तर टू बी फॉर्म. मग डीड, वॉज, वेअर, हॅड बीन हे 5 शब्द पास्ट दाखवतात. प्रेझेंट डू, डज, एम इज, आर, हॅव, हॅज बीन, हॅज बीन. डू, डज, एम इज, आर, हॅव, हॅज बीन, हॅज बीन हे प्रेझेंट दाखवतात आणि शाल विलची सगळी सीरीज, सगळी सिक्वेल म्हणजे फ्युचर दाखवतो. शाल विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव आणि शाल हॅव बीन, विल हॅव बीन. मग याच्यामध्ये डीड, वॉज, वेअर, हॅड बीन पास्ट. डू, डज, एम इज, आर, हॅव, हॅज बीन, हॅज बीन प्रेझेंट. शाल विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन फ्युचर. याच्या संदर्भातला हा सगळा सविस्तर तक्ता दिलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये टेन्सेस असतील, सब टेन्सेस असतील, त्याप्रमाणे वापरले जाणारे टू बी फॉर्म असतील, याची सगळी विस्तारपूर्वक माहिती दिलेली आहे. मग आपल्याला सगळ्यात अगोदर तर एसटी करायची होती. म्हणून सर एसटी घेऊन कुठे चालली आता मध्येच हे एसटी काय आलं? नाही, एसटी म्हणजे बस नाही. एसटी म्हणजे सब्जेक्ट आणि टू बी फॉर्म. या सब्जेक्ट आणि टू बी फॉर्मचं कोलॅबोरेशनची प्रॅक्टिस तुम्ही केलेलीच आहे. पण तरी सुद्धा अजून जास्त चांगली प्रॅक्टिस करून एसटी जर मजबूत झालं, तर तुम्ही असलेल्या ठिकाणी तुम्ही पोहोचू शकता. एसटी मध्ये काय-काय येतं मग? सोपे तंत्र आहे. पास्टमध्ये जे आहेत ना सब्जेक्ट बरोबर कोऑर्डिनेशन, सब्जेक्टचा टू बी फॉर्म बरोबर ना एसटी करायचं आहे आपल्याला. मग या एसटीमध्ये जे आहेत तुम्हाला सबका मालिक एक लक्षात ठेवायचं. पास्टसाठी डीड सगळ्या सब्जेक्टसाठी सारखाच, हॅड सगळ्या सब्जेक्टसाठी सारखाच आणि हॅड बीन सुद्धा सगळ्या सब्जेक्टसाठी अगदी सारखाच. त्याचप्रमाणे स्पेशल ट्रीटमेंट ही, शी, इट, नेम, नाउनला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. मग याच्यामध्ये कुठे डू येतोय, कुठे डज येतोय. नॉर्मल ट्रीटमेंट स्पेशल. कुठे आर येतोय, कुठे इज येतोय. स्पेशल ट्रीटमेंट नॉट. कुठे हॅव येतोय, कुठे हॅज येतोय. स्पेशल ट्रीटमेंट आहे. कुठे हॅज बीन येतोय, कुठे हॅव बीन येतोय. हॅज बीन स्पेशल ट्रीटमेंट. त्याचप्रमाणे फ्युचर वापरत असताना शाल विल नाही, शाल विलची सगळीच सिरीज पूर्णपणे. मग बी असो, हॅव असो, हॅव बीन असो त्याचा वन शाल टू थ्री विल असा नियम लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे फर्स्ट पर्सन आय आणि वी साठी नेहमी शाल, शाल बी आणि शाल हॅव बीनचा वापर होतोय. त्याच्यानंतर सेकंड आणि थर्ड पर्सन मध्ये विल, विल बी, विल हॅव बीनचा वापर होतो. मग आपण जर चॅन्टिंग केलं होतं, मागे व्हिडिओ दिला होता, त्याचा सराव केला होता आणि ते जर फॉलो केलेलं असेल, तर तुम्हाला मग चांगल्या प्रकारे आय डिड, वी डिड, यू डिड, ही डिड, शी डिड, इट डिड, नेम डिड, नाउन डिड, दे डिड असं पाहायला मिळतं. सेम वे आय वॉज, वी वर, यू वर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, नेम वॉज, नाउन वॉज, दे वर. I had, we had, you had, he had, she had, it had, name had, noun had, they had आहे. त्याचप्रमाणे had been आहे. I had been, we had been, you had been, he had been, she had been, it had been, name had been, noun had been आणि they had been आलेलं आहे. हे झालं पास्ट. प्रेझेंटचं स्पेशल ट्रीटमेंट आहे. I do, we do, you do, he does, she does, it does, name does, noun does, they do. त्याचप्रमाणे I am, we are, you are, he is, she is, it is, name is, noun is आणि दे आर असं येते. त्याचप्रमाणे हॅव ह्याचा वापर होतो. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, नेम हॅज, नाउन हॅज आणि दे हॅव असा वापर होताना दिसतोय. हॅव बीन, हॅज बीन हे तसंच पाहायला मिळतंय. आय हॅव बीन, वी हॅव बीन, यू हॅव बीन, ही हॅज बीन, शी हॅज बीन, इट हॅज बीन, नेम हॅज बीन, नाउन हॅज बीन आणि दे हॅव बीन असा वापर होताना दिसतोय. त्याचप्रमाणे शाल विल आहे. आय शाल, वी शाल, यू विल, ही विल, शी विल, इट विल, नेम विल, नाउन विल आणि दे विल असा वापर होताना दिसतो. त्याचप्रमाणे शाल बी, विल बी, आय शाल बी, वी शाल बी, यू विल बी, ही विल बी, शी विल बी, इट विल बी, नेम विल बी, नाउन विल बी, दे विल बी असा फ्युचर वन शाल टू थ्री विल. शाल हॅव, आय शाल हॅव, वी शाल हॅव, यू विल हॅव, ही विल हॅव, शी विल हॅव, इट विल हॅव, नेम विल हॅव, नाउन विल हॅव आणि दे विल हॅव असं ही चित्र पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे आय शाल हॅव बीन, वी शाल हॅव बीन, यू विल हॅव बीन, ही विल हॅव बीन, शी विल हॅव बीन, इट विल हॅव बीन, नेम विल हॅव बीन, नाउन विल हॅव बीन आणि दे विल हॅव बीन असंही पाहायला मिळतंय.
सेम वे पुढचा जो भाग पाहिला गेला तो आहे वर्बचा फॉर्म. मग वर्ब म्हटल्यानंतर एनी काइंड ऑफ ऍक्शन विच इज डन बाय युअर बॉडी ऑर माइंड. म्हणजे हे एस-टी पाहिलं आपण, सब्जेक्ट टू बी फॉर्मचं कोलॅबोरेशन. आणि त्याच पंथातला संप्रदायातला पुढचा भाग जो आहे कोर एरिया मधला व्हर्बचा फॉर्म. मग व्हर्बचा पहिला फॉर्म ज्याला मूळ रूप म्हटलं जातं, नेकेड फॉर्म, इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हटलं जातं. व्हर्बचा दुसरा फॉर्म यस किंवा ईएस त्याच्यामध्ये अटॅच केला जातं. व्हर्बचा तिसरा फॉर्म आहे ज्याला आयएनजी फॉर्म वापरला जातं. वरचा चौथा फॉर्म आहे ज्याच्यामध्ये वेन, टूक, रोट वेगवेगळे ईडी लागतात, ड्रास्टिक चेंजेस पाहायला मिळतात. वरचा पाचवा फॉर्म आहे ज्याच्यामध्ये ईडी पाहायला मिळतो आहे, एन फॅक्टर पाहायला मिळतोय किंवा मूळरूप परत कसं होतं. मग इथे बघा V1, V2, V3, V4 गो, टेक, राईट. मग गोज, टेक्स, राईट. गोईंग, टेकिंग, रायटिंग. वेन, टूक, रोट. गॉन, टेकन, रिटर्न. आणि मग काळाप्रमाणे तुम्हाला याचा वापर कसा करता येतो? एक तर व्हर्बचा वापर पोझिशन आणि पोझिशन मध्ये अजिबात केला जात नाही. कुठल्याच प्रकारे त्याचा वापर होताना तुम्हाला दिसत नाही. त्याच प्रकारे सिंपल पास्ट मध्ये वर्बचा चौथा फॉर्म, सिंपल प्रेझेंट मध्ये पहिला आणि दुसरा फॉर्म, सिंपल फ्युचर मध्ये शाल विल वापरून मग पहिला फॉर्म. कंटिन्युअस मध्ये तर तिन्ही ठिकाणी आयएनजी आहे. फक्त पास्ट मध्ये वॉज वेअर आयएनजी करायचं, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये अमिजार आयएनजी करायचं आणि फ्युचर कंटिन्युअस मध्ये शाल बी विल बी आयएनजी करायचं. परफेक्ट मध्ये सुद्धा तुम्हाला या तिन्ही गोष्टी पाहायला मिळतात. मग पास्ट परफेक्ट मध्ये, प्रेझेंट परफेक्ट मध्ये, फ्युचर परफेक्ट तिन्ही मध्ये पास्ट पार्टिसिपलचाच वापर आहे. तर पास्ट परफेक्ट मध्ये हॅड पास्ट पार्टिसिपल, प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅव हॅज पास्ट पार्टिसिपल आणि फ्युचर परफेक्ट मध्ये शाल हॅव विल हॅव पास्ट पार्टिसिपल असं दिसतंय. त्याचप्रमाणे परफेक्ट कंटिन्युअस बॉटमला सुद्धा तुम्हाला आयएनजी तिन्ही ठिकाणी पाहायला मिळतंय. फक्त फरक एवढा आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये हॅड बीन आयएनजी आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये हॅव बीन हॅज बीन आयएनजी आहे, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये शाल हॅव बीन विल हॅव बीन आयएनजी आहे. म्हणजे हा वर्बचा जो भाग आहे हा इथे स्पष्ट करून जो आहेत ना तक्ता दिलेला आहे तो तुमच्या प्रायमर मधलाच तक्ता आहे आणि याला रिपीट केलेलं आहे आपण कर्मयोगा वर्कबुक मध्ये. मग आपण जे आहेत ना एस-टी पाहिल्यानंतर टीव्ही पाहूया. सर आहे काय आता टीव्ही? टीव्ही म्हणजे अहो टू बी फॉर्म आणि व्हर्ब. जर टीव्ही व्यवस्थित सेट झाला की तुम्हाला सगळ्या गोष्टीची स्पष्ट कल्पना एंटरटेनमेंट होतं. मग एस-टी आणि व्ही. एस-टी म्हणजे सब्जेक्ट आणि टू बी फॉर्मचं कोलॅबोरेशन आणि नंतर टीव्ही आहे म्हणजे टू बी फॉर्म आणि व्हर्बचं कोलॅबोरेशन. याच्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला टेन्सेसची परिचय असला पाहिजे. पास्ट पोझिशन वॉज व प्रेझेंट पोझिशन एम इज आर, फ्युचर पोझिशन शाल बी विल बी, पास्ट पोझिशन हॅड, present possession have, has, future possession shall have, will have, simple past tense be4, simple present be1, be2, simple future shall, will, be1, past continuous was, were, ing, present continuous am, is, are, ing, future continuous shall be, will be, ing, past perfect had, past participle, present perfect have, has, past participle, future perfect shall have, will have, past participle, past perfect continuous had been ing, present perfect continuous have been, has been ing, future perfect continuous shall have been, will have been ing. म्हणजे past position was व present position am, is, are, future position shall be, will be, past position had, present position have, had, future position shall have, will have, simple past V4, simple present V1, V2, simple future shall, will, V1, past continuous was, were, ing, present continuous am, is, are, ing, future continuous shall be, will be, ing, past perfect had, past participle, present perfect have, has, past participle, future perfect shall have, will have, past participle, past perfect continuous had been ing, present perfect continuous have been, has been ing, future perfect continuous shall have been, will have been ing. आता हे झाल्यानंतर पुढचा जो महत्वाचा सेन्सिटिव्ह आणि खूप मोठा इम्पॅक्ट करणारा पार्ट आहे म्यू. म्याव म्याव म्हणजे काय? मांजर नाही. म्यू याचा अर्थ तो मराठी एंडिंग वर्ड. आपली मराठी मधली वाक्य जर पाहिली तर त्याच्या शेवटी जे शब्द येतात त्याच्यावरून तुम्ही टेन्सेस ओळखतात आणि त्याचेच जे आहेत ना रूपांतराचा भाग जर आपण इंग्लिशमध्ये पाहिला तर हा जो आहेत ना टू बी फॉर्म आणि व्हर्बच्या रूपाने. मग टीव्ही पाहिल्यानंतर तुम्हाला मराठी एंडिंग वर्ड समजला तर दोघांचं भाषेमधला फरक, त्यातला असलेला गर्भ, त्याच्या असलेला जे आहेत ना भूभाग, त्याचा असलेला केंद्रस्थान हे समजून येईल. मग पास्ट पोझिशन वॉज, वेअर, होता, होती, होते, होतं.
प्रेझेंट पोझिशन एम इज आर आहे, आहोत, आहात, आहेत. फ्युचर पोझिशन शाल बी, विल बी असेल, असतील, असू, असतील, असणार. पास्ट पोझिशन हॅड कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, ला होतं, ना होतं. प्रेझेंट पोझिशन हॅव हॅड कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. फ्युचर पोझिशन शाल हॅव, विल हॅव कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, लाड असेल, ला असेल. सिंपल पास्ट इज बिफोर केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. सिंपल प्रेझेंट इज V1 V2 करतो, करते, करतात, करतं. सिंपल फ्युचर टेन्स शाल, विल, V1 करेल, करतील, करू, करशील, करणार. पास्ट कंटिन्युअस वॉज वर आयएनजी करत होतो, करत होती, करत होते, करत होता. प्रेझेंट कंटिन्युअस एम इज आर आयएनजी करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेत. फ्युचर कंटिन्युअस शाल बी, विल बी आयएनजी करत असतील, करत असणार, करत असू, करत असतील. पास्ट परफेक्ट टेन्स हॅड पास्ट पार्टिसिपल केलेलं होतं, केलेली होती, केलेला होता, केलेलं होतं. प्रेझेंट परफेक्ट हॅव हॅज पास्ट पार्टिसिपल केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत, केलेला आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स शाल हॅव, विल हॅव पास्ट पार्टिसिपल केलेलं असेल, केलेली असेल, केलेले असतील, केलेले असणार. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हॅड बीन आयएनजी करत आलेलं होतो, करत आलेली होती, करत आलेले होते. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन आयएनजी करत आलेलो आहे, करत आलेले आहेत, करत आलेले आहात. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शॅल हॅव बीन, विल हॅव बीन आयएनजी करत आलेले असू, करत आलेले असतील, करत आलेले असणार, करत आलेला असेल या अर्थाने. म्हणजे पास्ट पोझिशन होता, होती, होते, होतं. प्रेझेंट पोझिशन आहे, आहोत, आहात, आहेत. फ्युचर पोझिशन असतील, असणार, असू, असशील. पास्ट पोझिशन कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, लहान होतं. प्रेझेंट पोझिशन हॅव हॅज कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, लहान आहे. फ्युचर पोझिशन शाल हॅव, विल हॅव कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, लहान असेल. सिंपल पास्ट बिफोर केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. सिंपल प्रेझेंट V1 V2 करतो, करते, करतात. सिंपल फ्युचर शाल, विल, V1 करेल, करतील, करू, करशील. पास्ट कंटिन्युअस पॉज वाय एन जी करत होता, करत होती, करत होते, करत होतं. प्रेझेंट कंटिन्युअस एमिजर एन जी करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेत. फ्युचर कंटिन्युअस शाल बी, विल बी आय एन जी करत असतील, करत असणार, करत असू, करत असतील. पास्ट परफेक्ट हॅड पास्ट पार्टिसिपल केलेला होता, केलेली होती, केलेले होते. प्रेझेंट परफेक्ट हॅव हॅज आय एन जी केलेलं आहे, केलेले आहेत, केलेले आहेत, केलेले आहेत. फ्युचर परफेक्ट शाल हॅव, विल हॅव पास्ट पार्टिसिपल केलेलं असेल, केलेली असतील, केलेली असणार, केलेली असू. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन आय एन जी करत आलेलं होतं, करत आलेली होती, करत आलेले होते. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन आय एन जी करत आलेलो आहे, करत आलेले आहेत, करत आलेले आहेत. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शाल हॅव बीन, विल हॅव बीन आयएनजी करत आलेले असतील, करत आलेले असणार, करत आलेले असो, करत आलेले असतील. मग याच्यामध्ये ट्रान्सलेशन करायचं असेल तर पास्ट पोझिशन होता, होती, होते, होतं. प्रेझेंट पोझिशन एम, इज, आर आहे, आहोत, आहात, आहेत. फ्युचर पोझिशन शाल बी, विल बी असेल, असतील, असू, असतील, असणार. पास्ट पोझिशन कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, लाना होतं. प्रेझेंट पोझिशन हॅव हॅज कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, लहान आहे. फ्युचर पोझिशन शाल हॅव, विल हॅव कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला असेल, ना असेल. सिंपल पास्ट बिफोर केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. सिंपल प्रेझेंट इज V1 V2 करतो, करते, करतो, करतात, करतोस. सिंपल फ्युचर शाल, विल, V1 करेल, करू, करशील, करणार, करतील. पास्ट कंटिन्युअस वॉज व आयएनजी करत होतो, करत होती, करत होते, करत होतो, होत होतं. प्रेझेंट कंटिन्युअस ॲमिजार आयएनजी करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेस, करत आहेत. फ्युचर कंटिन्युअस शाल बी, विल बी आयएनजी करत असतील, करत असणार, करत असू, करत असतील. पास्ट परफेक्ट हॅड पास्ट पार्टिसिपल केलेलं होतं, केलेली होती, केलेले होते, केलेला होता. प्रेझेंट परफेक्ट हॅड पास्ट पार्टिसिपल केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत, केलेले आहेत. फ्युचर परफेक्ट टेन्स शाल हॅव, विल हॅव पास्ट पार्टिसिपल केलेले असेल, केलेली असतील, केलेले असतात, केलेले असू, केलेले असेल. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन आयएनजी करत आलेलो होतो, करत आलेली होती, करत आलेले होते, करत आलेलं होतं. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन आयएनजी करत आलेलो आहे, करत आलेले आहेत, करत आलेले आहोत, करत आलेले आहेत. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शॅल हॅव बीन, विल हॅव बीन आयएनजी करत आलेले असतील, करत आलेले असू, करत आलेले असणार, करत आलेले असतील. हे होतं म्यू, मी, एम, ई, डब्ल्यू मराठी एंडिंग. त्याच्यानंतर आहे आर्टिकल. आर्टिकल पाहत असताना अ, अँड, द आणि नो आर्टिकल अशा 4 कॉन्सेप्ट आहेत. मग मुख्यतः याच्यामध्ये 2 आर्टिकल जे आहेत ना ते पॉप्युलर आहे. इंडेफिनिट आर्टिकल आणि डेफिनिट आर्टिकल. इंडेफिनिट आर्टिकल मध्ये येतं अ आणि अँड, आणि डेफिनिट आर्टिकल मध्ये द येतं.
मग अ आणि ॲनचा वापर हा प्रोनाउन्सिएशन प्रमाणे केला जातो. जो प्रोनाउन्सिएशन मध्ये वॉवेल दिसला तरच ॲन वापरायचा आहे आणि जो प्रोनाउन्सिएशन मध्ये कॉन्सोनंट दिसला तर अ वापरायचा. मग स्पेलिंग काहीही असू द्या. त्याचप्रमाणे हा जो अ आणि ॲनचा वापर केला जातो हा सिंग्युलर म्हणजे एकवचनासाठीच तेवढा वापर पाहायला मिळतो. इतर ठिकाणी याचा वापर पाहायला मिळत नाही, अनुभवायला येत नाही. त्याचप्रमाणे द हा एकवचनासाठी वापरला जातो, अनेक वचनासाठी वापरला जातो. पण काहीतरी निश्चित, काहीतरी विशेष, काहीतरी पर्टिक्युलर गोष्ट जर सांगायची असेल तर दचा वापर केला गेल्याचं पाहायला मिळतं. मग दचा उपयोग काही विशिष्ट ठिकाणी काही अटी पूर्ण करूनच केला जातो. त्याच्यानंतर आर्टिकलने आर्टिकल वापरला जाते अशी स्थिती आहे. लिक्विड फॉर्म असेल, सब्जेक्ट असेल किंवा विशिष्ट प्रकारचं जे आहेत ना शहर, जिओग्राफिकल एरिया असेल किंवा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विषय असेल, याच्यासाठी कधीही आर्टिकल वापरला जाते. कुठलाही स्पोर्ट्स असेल त्याच्यातही आर्टिकल वापरला जाते. अ, ॲन, द आणि नो आर्टिकल. त्याच प्रकारे पुढचं आहे प्रिपोजिशन. मग प्रिपोजिशन पाहत असताना ॲज, ॲट, बाय, इन, ऑफ, ऑन, टू, ऑफ, फॉर, ऑफ, आउट, पर, बट, अँटी, लाइक, वाया, डाउन, फ्रॉम, इनटू, नियर, ओव्हर, पास, प्लस, विथ, सेव, दॅन, अपॉन, ऑनटू, अंटिल, आफ्टर, अबाउट, अलॉंग, अंडर, बिलो, since, within, beside, unlike, amid, since, around, during, will, about, towards, beside, among, inside, except, outside, despite, beyond, except, बिफोर, एक्सक्लुडिंग, इन्क्लुडिंग, वर्सेस, विदाउट, थ्रू आणि बिटवीन. हे सगळेच्या सगळे प्रिपोजिशन. मग प्रिपोजिशन पाहत असताना इन आहे, लाईक आहे, अनलाईक आहे, ऑन आहे, नियर आहे, त्यानंतर बियॉन्ड आहे, ॲट आहे, ओव्हर आहे, अंडर आहे, ऑफ आहे, बिलो आहे, अबाव आहे, बाय आहे, अमंग आहे, बिटवीन आहे, ॲज आहे, अलॉंग आहे, अक्रॉस आहे, टू आहे, फ्रॉम आहे, टुवर्ड्स आहे, फॉर आहे. हा सगळ्याच्या सगळा भाग तिथे पाहायला मिळतात. त्याला प्रिपोजिशन म्हटलं जातं. सेम वे ओव्हर, अबाव, ऑन, ऑनटू, टुवर्ड्स, टू, इनटू, आउट ऑफ, बिसाइड, फ्रॉम, अवे फ्रॉम, अंडर, बिलो, बिनीथ याचंच मराठीकरण करून पण दिलेलं आहे. च्यापासून पुढे, च्या दिशेने, च्या दिशेने, च्या आत, च्यावर, च्या खाली, त्या खालच्या बाजूस वगैरे. मग प्रिपोजिशनला संपूर्ण कुठल्याही प्रिपोजिशनचा शब्द आला ना, तर ह्या 5 क्रायटेरियामधून त्याला पास व्हावं लागतं. जर झाला, तर प्रिपोजिशन तुमच्या डोक्यात अगदी पक्का बसलाय. व्यवहारात तुम्ही बोलताना, लिहिताना, वाचताना, ऐकताना एक्झिक्यूट करणं अवघड जाणार नाही. पहिला महत्त्वाचा प्रिपोजिशनचा अप्रोच आहे स्पेलिंग. छोट्यातली छोटी स्पेलिंग प्रिपोजिशनचा अर्थ आणि संकल्पना बदलू शकते. ॲट आहे, त्याच्यानंतर जे आहेत दॅट आहे, त्याच्यानंतर लाँग आहे, अलाँग आहे, बिसाइड आहे, बिसाइड्स आहे, टुवर्ड आहे, टुवर्ड्स आहे, ऑफचा एक ऑफ ॲडिशनल असलेला ऑफ वेगळा, टूचा टी डबल ओचा टू हे स्पेलिंग महत्वाचं. त्याच्यानंतर तुम्हाला मिनिंग माहिती असलं पाहिजे. त्याचा डिक्शनरीतला अर्थ काय आहे, त्याचा अर्थ कुठल्या अर्थाने वापरला जातं हे सगळं. ऑन म्हणजे वर, अपॉन म्हणजे वर, अबाव म्हणजे वर किंवा ओव्हर म्हणजे वर, अप म्हणजे पण वर. हे झाले अर्थ. पण अर्थ समानार्थी शब्द निर्माण करणारा भाग ठरू शकतो. म्हणून त्याच्यासाठी कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी पाहिजे. ऑन म्हटल्यानंतर कनेक्ट किंवा टच, ओव्हर म्हटल्यानंतर डिस्टन्स किंवा गॅप, अपॉन म्हटल्यानंतर टू कव्हर द सरफेस, अप म्हटल्यानंतर स्काय डायरेक्शन हा भाग दिसतो. त्याचप्रमाणे मल्टी युटिलिटी आहे. एकच प्रिपोजिशन अनेक प्रकारे कसं वापरता येतं? ऑन वेळेसाठी वापरता येतं. ऑन संडे, ऑन द डे ऑफ दिवाळी, ऑन जागेसाठी वी आर ऑन 4th फ्लोअर, वी आर डिस्कसिंग ऑन प्रायमरी अशा पद्धतीने. आणि सर्वात शेवटी या सगळ्या संकल्पना समजल्यानंतर बोलताना, लिहिताना, वाचताना याचा वापर व्यवस्थित करता येतोय का? तो समजतोय का? लक्षात येतोय का? तर त्याला प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन म्हटलं जातं. मग प्रिपोजिशनची ही सगळी यादी तुमच्या प्रायमरमध्ये दिलेली आहे आणि कर्मयोगा वर्कबुकमध्ये तब्बल तुम्हाला 3 वेळा ती लिहायला लावलेली आहे. बेसिक इंग्लिश पक्क करण्यासाठीचे हे अनुभव आहेत दोघं. कर्मयोगा वर्कबुक प्रॅक्टिससाठी आणि अंडरस्टँडिंगसाठी प्रायमर आहे. त्याच पद्धतीने तिथे पर्सनल प्रोनाउन आपण पाहिलं होतं. मग नॉमिनेटिव्ह आय, मी, यू, यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे. ऑब्जेक्ट होतं मी, अस, यू, हिम, हर, इट, नेम, नाउन, देम. सब्जेक्ट ओरिएंटेड होतं माय सेल्फ, अवर सेल्फ, युअर सेल्फ, हिमसेल्फ, हरसेल्फ, इटसेल्फ. नेम नाउनला तुम्हाला जेंडर प्रमाणे जर वस्तू असेल तर इटसेल्फ, हा जर मुलगी असेल तर हरसेल्फ, मुलगा असेल तर हिमसेल्फ, नाउनचंही त्याच पद्धतीने आणि देमसेल्फ. त्याचप्रमाणे पॉझिटिव्हचा वापर माय, अवर, युअर, हिज, हर, इट्स. नेम लावला, अपॉस्ट्रोफी एस लावायचा आणि देअर लावायचा. आणि पॉझेसिव्ह ऑब्जेक्ट मात्र
माइन, अवर्स, युअर्स, युअर्स, हिज, हर्स, इट्स, ऑफ नेम नाउन वापरला जातं आणि देअर असं सुद्धा वापरतात किंवा वापरतात. मग सब्जेक्ट टू बी फॉर्म. सब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला येतो, त्या क्रियेचा तो निर्माता असतो. ऑब्जेक्ट हा वाक्याच्या शेवटी येतो, त्या क्रियेचा तो कंझ्युमर किंवा विक्टिम ठरत असतो. सब्जेक्ट ओरिएंटेड, त्या सब्जेक्टचं महत्व वाढवणारा, ग्लोरिफाय करणारा, मी प्रत्यक्ष इन्व्हॉल्व होतो, अहंकार दाखवायचा असेल, इगो दाखवायचा असेल, इम्पॉर्टन्स क्रिएट करायचं असेल, सब्जेक्ट नंतर डायरेक्ट ह्याचा वापर केला जातो. आणि जर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोन्ही सारखेच असतील, एकच असतील, तर बऱ्याच वेळा ऑब्जेक्टमध्ये मी ऐवजी माय सेल्फ वापरला जातो, अस ऐवजी अवर सेल्फ वापरला जातो, यू ऐवजी युअर सेल्फ वापरला जातो, ही ऐवजी हिम सेल्फ वापरला जातो. हे चित्र पाहायला. आणि त्याच्यानंतर पॉझेसिव्ह आहे म्हणजे ओनरशिप किंवा रिलेशनशिप. मग माय, अवर, युअर, हिज, हर एक तर सब्जेक्टच्या अगोदर किंवा ऑब्जेक्टच्या अगोदर. पण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे नॉर्मल सब्जेक्ट ऑब्जेक्ट चालणार नाही. एक तर ती वस्तू म्हणून सब्जेक्ट वापरावं लागेल किंवा ऑब्जेक्ट वापरावं लागेल किंवा ते व्यक्तीचं नातेवाईक असतील, नातेसंबंधाचं टायटल जे आहे ते सब्जेक्ट म्हणून ऑब्जेक्ट म्हणून वापरावं लागेल. तर त्या वस्तू आणि नातेवाईक नातेसंबंधासाठीच आपण याचा वापर साधारणपणे करतो. जो सब्जेक्ट असेल तर सब्जेक्टच्या अगोदर येईल, ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्टच्या अगोदर. पण ती वस्तू पाहिजे सब्जेक्ट ऑब्जेक्ट किंवा ती व्यक्ती तिला नातेसंबंधचं टायटल दिलं असेल. त्याच्यानंतर पॉझेसिव्ह ऑब्जेक्ट आहे. माइन, अवर्स, युअर्स, युअर्स. ओव्हर पोझिशन माझंच आहे, तुझंच आहे. डोंट डेअर टच दिस लॅपटॉप, दॅट इज माइन. अधिकार मांडणी सांगतोय. आक्रमकता धारण केलेली त्या मालकीच्या संदर्भातली. म्हणून याला अग्रेसिव्ह ओनरशिप असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच पद्धतीने ओव्हर पोझिशन इन द रिलेशनशिप ह्याही कॅटेगरीज त्याच्यामध्ये दिसतात किंवा पाहायला मिळतात. याचा वापर आक्रमकता व्हायचा, असं माझंच आहे, तुझंच आहे, त्यांचंच आहे या अर्थाने. मग पर्सनल प्रोनाउनचे हे सगळेचे सगळे तक्ते तुम्हाला तुमच्या प्रायमरमध्ये पाहायला मिळाले आणि स्वाभाविकपणे त्याच्या संदर्भातली उदाहरणं सोडवली होती कर्मयोगा वर्कबुकमध्ये आणि याच्या संदर्भातलं डिटेल डिस्क्रिप्शन तुम्ही पाहिलं होतं आणि हे तक्ते आणि तक्त्यांच्या संदर्भात असलेली उदाहरणंही तुम्ही कर्मयोगा वर्कबुकमध्ये पाहिलं होतं. त्याच्यानंतर होतं कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय? कन्स्ट्रक्शनचं जंक्शन. जिथे विशिष्ट शब्दाने दोन वाक्य एकत्र येतात, जंक्शन तयार होतं त्या कंजंक्शनचं म्हणजे कन्स्ट्रक्शनचं. सो, बिकॉज, अँड, बट, वेन, यट, ऑल्दो, देन, आफ्टर, स्टील, सिन्स, बिफोर, ऑर, अनलेस, अदरवाईज, वाईल या गोष्टी तिथे तुम्हाला पाहायला मिळतात. मग कन्स्ट्रक्शनचं जंक्शन कंजंक्शन. मग तिथे तुम्हाला अँड, सो, बट, बिकॉज हे सगळेच्या सगळे ज्याला आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो. मग तिथे जर लिस्ट पाहिली तर मोठी लिस्ट आहे बघा. आफ्टर, अ बिट, अल्सो, ऑल्दो, अँड, ॲज इफ, ॲज लॉंग ॲज सून ॲज, ऑल्वेज ॲज, बिफोर, बट, लीव, सिक्वेन्स टू, नॉट ओन्ली बट अल्सो, त्यानंतर थ्रू, दॅट, दे, व्हेन, टिल, अनलेस, अंटिल, व्हेन. म्हणजे इथे फ्रिक्वेन्सी जर पाहायला गेली तर या 16 शब्दांची सर्वात जास्त आहे आणि इतर जर लिस्ट पाहिली तर त्याच्यामध्ये तब्बल जवळ-जवळ 80 ते 100 आहेत. पण त्याच्यामध्ये सिंगल वर्ड कॉन्सोनंट कंजंक्शन्स येतं आणि डबल वर्ड येतं. जसं अँड, सो, बट, बिकॉज जे 16 पाहिले ते सिंगल वर्डवाले त्याची फ्रिक्वेन्सी आहे. पण नॉट ओन्ली बट अल्सो, नायदर नॉर, आयदर ऑर, नो सूनर दॅन, थ्रू, यट, इफ, देन ह्या सगळ्या ज्या आहेत ना डबल वर्ड आहे. पण त्याच्यामध्ये खूप सगळ्या नियमांचा पसारा आपल्या डोक्यात लक्षात घ्यावा लागतो आणि मग मेकॅनिकल होतो. पण आपल्याला ते काही न करता सहज समजलं, की ते स्वाभाविकपणे अभिव्यक्त होताना दिसतंय. त्याच्यानंतर शेवटचा जो आहे तो पंक्च्युएशन मार्क आहे. पंक्च्युएशन मार्कमध्ये फुल स्टॉप आहे, कॉमा आहे, सेमीकॉलन आहे, क्वेश्चन मार्क आहे, एक्सक्लेमेशन मार्क्स आहेत, एलिप्सेस आहेत, कॉलन आहे, अपॉस्ट्रॉफी आहे, सिंगल कोटेशन मार्क आहे, डबल कोटेशन मार्क आहे, स्लॅश आहे, त्याच्यानंतर ब्रॅकेट आहे. मग मराठीमध्ये वापरली जाणारी विरामचिन्ह आणि इंग्लिशमध्ये वापरली जाणारी पंक्च्युएशन मार्क दोन्हीही अगदी सारखीच आहे किंवा सारखीच असतात. त्याचप्रमाणे विरामचिन्हांचा पंक्च्युएशन मार्क यांचा वापर जो आहे ना, नेहमी लिखाण करताना, वाचत असताना किंवा त्यात ना तिथे पाहायला गेलं, तर वाचताना आणि लिहितानाच केला जातो. कधीही बोलताना, ऐकताना याचा वापर केला जात नाही. कारण ज्यावेळेस आपण बोलतो आणि ऐकतो ना, त्यावेळेस आवाजातला चढ-उतारपणा असतो. त्यातला विशिष्ट शब्दांवरचा लावलेला जोर असतो. त्याचा स्पीड म्हणजे गती असते. कधी-कधी ज्यातनं कंप पावला जातो. कधी-कधी अगदी आक्रमक होऊन जे आहेत ना, त्या आवाजामध्ये सरकतो तो आवाज. या सगळ्याचा स्वतःचा एक अर्थ आहे.
आणि ही सगळी गोष्ट ज्या आहेत ना, बोलून ज्यावेळेस करतो त्यावेळेस ते परिणामकारक प्रभाव येतो. पण लिखाण प्रभावी आणि परिणामकारक करायचं असेल, तर स्वाभाविकपणे त्याला जर चिन्ह दिले तर वाचकाला कुठल्या स्टाईलने वाचता येईल. आता इथं प्लेन शब्द दिलेला आहे किंवा वाक्य शब्दांपासून तयार झालेले दिले. तू माझ्या बरोबर कार्यक्रमाला येतोस. आता बोलण्याचे प्रयोग. तू माझ्याबरोबर कार्यक्रमाला येतोयस? तू माझ्याबरोबर कार्यक्रमाला येतोयस? आता पहिलं स्टेटमेंट वापरतो. आता क्वेश्चन तू माझ्याबरोबर कार्यक्रमाला येतो. तू माझ्याबरोबर कार्यक्रमाला येतोय. आता जोर बदलतोय, गती बदलतोय. त्यामुळे स्वाभाविकपणे तुम्ही फुल स्टॉप वापरला तर वाचक वाचताना वेगळं वाचेल. एक्सक्लेमेशन वापरलं तर वाचताना वाचक वेगळं वापरेल. फुल स्टॉप वापरलं तर तशा पद्धतीने वाचक वेगळं वापरेल. म्हणजे वाचनामधील रसभंग होणार नाही. वाचताना त्याच्यात रमलं जाऊ. कुठलाही डिस्टर्बन्स, कुठलाही इंटरफेरन्स होणार नाही. मात्र वाचण्याचा भाव आणि अर्थ याचा तडजोड पण होणार नाही. त्यातला एक्झॅक्ट अर्थ प्रभाव पडला पाहिजे. मग या दृष्टिकोनातून आपण चिन्हांच्या उपयोगातून अंतर्मनाला काही विशिष्ट कायम स्वरूपाचं प्रश्न एकदा पंक्च्युएशन मार्क जर समजले व्यवस्थित तर तुम्ही धडधड धडधड वाचत जातात आणि त्यातला भाव, त्याचा अर्थ, त्याचा उद्देश, त्याच्या संदर्भातला असलेला मिनिंग सगळा तुम्हाला समजतो. विरामचिन्हाचा हा मुख्य उद्देश आहे. आणि मग फुल स्टॉप, कॉमा, सेमीकॉलन, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क, इलिप्सिस, कॉलन, अपॉस्ट्रॉफी, सिंगल कोटेशन, डबल कोटेशन मार्क, त्यांचं स्लॅश आणि डाग या सगळ्या गोष्टी. म्हणजे 3 महत्वाच्या ह्या प्रायमरचा भाग आपण सुचवला. पहिला कुठला घेतला होता? प्रिपार्ट एरिया म्हणजे लेटर टू वर्डचा प्रवास. दुसरा कुठला घेतला होता? हार्ड कोर एरिया ज्याच्यामध्ये 181 कॉन्सेप्ट पाहिल्या होत्या मोजून अगदी. आणि त्याच्यानंतर तिसरा जो महत्वाचा भाग आहे ऍक्च्युली बोलताना तो तुम्हाला मदत करणार आहे. जसं त्याच्यामध्ये पोस्ट पार्ट एरिया त्याच्यामध्ये सिनर्जी अमंग द वर्ड्स हे पाहिलं होतं. आपसात परस्पर संबंध आणि त्याचा सराव करत जर केलं तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सगळ्या गोष्टी इतक्या इत्यंभूत आणि व्यवस्थित समजतील की यू विल नॉट फेस एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम. सो प्रायमर पुन्हा एकदा रिवाइज करा, व्यवस्थित पहा, YouTubeवर असलेले व्हिडिओ वारंवार पहा, कर्मयोगा वर्कबुक जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करा, पण त्याच्या अगोदर 2दा कमीत कमी ते विशिष्ट प्रकरण प्रायमरच्या रूपाने अभ्यासा. एकदा का ते झालं व्यवस्थित का देन एव्हरीथिंग इज डन. तुमचा पाया मजबूत झालाय, खोल झालाय, अगदी सशक्त झालाय. आता बांधा किती मोठी इमारत तुम्हाला तुमच्या भाषेची बांधायची आहे. ओके मित्रांनो, इथे आपण थांबूया. प्रायमरच्या संदर्भात सविस्तर सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. पण तरी स्वाभाविक मी तुम्हाला रेकमेंड करेल की मागचे असलेले सगळे प्रकरण अभ्यासा. सगळेच्या सगळ्या प्रकरणांचा वेळेवर व्यवस्थित होमवर्क केला आणि जर काही कन्फ्युजन असेल तर YouTubeच्या ते व्हिडिओ दिलेले ते व्यवस्थित पहा. ओके? तर काही प्रश्न असतील तर WhatsApp करा, समजून सांगा. टेक केअर ऑफ युअरसेल्फ. हॅपी लर्निंग. हॅपी इंग्लिश लर्निंग. गुड बाय. बाय बाय.